तर मित्र बघा इथे ना आपल्याला उंबरटे पण पाहायला मिळणार आहे बघा। ही तांब्याची पट्टी वगैरे किंवा घुमती चक्र वगैरे 2000 रुपयाला डिस्काउंट सोबत ना 1800 रुपयाला मिळणार आहे। 12 इंच असणार तर मित्र 10 इंचाचा मंदिर आहे। इसका प्राइस क्या रहेगा? 600। पूर्ण लुक दाखवतो तुम्हाला बघा। आणखी पण आहे आणि बघा हा 8000 रुपयाला मित्र बघा। हा आहे ना MDFचा मंदिर आहे आणि मित्रांनो बघा हा देवारा पण ह्याच्यामध्ये प्रोफाईल लाईट लावली तर हा देवारा पाहू शकता बघा। MDF मध्ये आहे 100% आहे ना, वॉटरप्रूफ आहे। ओके तर मित्र बघा तुम्हाला ना सागवानचे देवारे पण दाखवतो आणि साईज बघू शकता किती सुंदर आहे आणि मोठा आहे त्याचा आणि बघा आपण किती भारी दिसत आहे। आतमध्ये बघा याच्यामध्ये झुंबर लावलाय। पूर्ण लुक दाखवतो तुम्हाला आणि पिलरमध्ये पण तुम्हाला लाईट पाहायला मिळणार आहे। एक नंबर आहे बघा मंदिर आणि बघा डिझाईन वगैरे पाहू शकता। तर मित्र इथे ना आपल्याला 1 फुटापासून ना 7 फुटापर्यंतचे देवारे पाहायला मिळणार आहे। हॅलो एंड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार। तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो आता मी आलो आहे उल्हासनगर फर्निचर मार्केटमध्ये। आज आहे ना मित्रांनो इथे मी साईनाथ ट्रेडर्स या शॉपला व्हिजिट करणार आहे। इथे आपल्याला ना सुंदर सुंदर देवारे पाहायला मिळणार आहे, लाकडाचे, ॲक्रिलिकचे, फायबरचे। त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती ना तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओने शेवटपर्यंत बघा, त्याची साईज काय असणार आहे, क्वालिटी कशा प्रकारे असणार आहे त्याच्याबद्दल पण माहिती देणार आहे। तर व्हिडिओ आवडला ना मित्रांनो तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि या शॉपचा ॲड्रेस वगैरे, कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सर्व काही स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही चेक करू शकता। तर चला मग टाईम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो बघा आज आहे ना मी साईनाथ ट्रेडर्स या शॉपला व्हिजिट करणार आहे। इथे आपल्याला खूप सुंदर सुंदर देवारे पाहायला मिळणार आहे। आणि मित्रांनो इथे येण्यासाठी मी उल्हासनगर वेस्टला उतरले ना तर अगदी ना 20 ते 30 रुपये शेअर ऑटो रिक्षाने तुम्ही इझिली इथपर्यंत येऊ शकता। आणि मित्रांनो पूर्ण फर्निचर मार्केट आहे, पाहू शकता बघा। पूर्ण फर्निचर मार्केट आहे आणि इंडियामधलं आहे ना सर्वात मोठं फर्निचर मार्केट आहे आय थिंक माझ्या हिशोबाने तर। आणि मित्रांनो समोर बघा, समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, तिथून इझिली तुम्ही इथे वॉकेबल डिस्टन्स आहे, तर तुम्ही चालत येऊ शकता। तर चला आतमध्ये जाऊन शॉपमध्ये जाऊया आणि शॉप ओनरला भेटूया आणि कोणकोणते देवारी इथे पाहायला मिळणार, त्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो। मित्रांनो बघा हे आशीष भाई आहे। आशीष भाई कैसे हो? नमस्कार। तो आप बताइए कैसे हो? मैं भी ठीक हूँ। आपके शॉप का एड्रेस बताइए, आपका नाम बताइए। हमारा मंदिर का शॉप है, हाँ। जो कि साईनाथ ट्रेडर्स मंदिर वाले करके फेमस है इंस्टाग्राम पे, यूट्यूब पे। ओके। और हमारा जो मंदिर का पूरा है, हमारा शॉप जो है वो उल्लासनगर में है। आप उल्लासनगर स्टेशन से उतर के वेस्ट से एग्जिट मार सकते हैं और आपको शेयरिंग ऑटो मिल जाती है 3 नंबर शिवाजी चौक, छत्रपति शिवाजी महाराज चौक। ओके। वहाँ पे जैसे ही आप आएंगे 1 मिनट का हार्डली डिस्टेंस है, वॉकेबल डिस्टेंस है, एंड देन आप स्टोर पे आ सकते हैं। ओके, तो आपके पास कौन कौन सा मंदिर मिलने वाला है? हमारे पास आपको 350 प्लस डिजाइन आपको एक ही छत के अंदर सब मिल जाएंगे। ओके। ऐसा कौन सा मंदिर नहीं है जो ऑल ओवर मुंबई या महाराष्ट्र में नहीं मिलता है, सब मिल जाएगा। मटेरियल जैसे MDF है, सागवान है, एक्रिलिक है, पार्टिकल बोर्ड है, वाटरप्रूफ में HDMR में काम करते हैं, MDF में काम करते हैं। ओके। सब मटेरियल मिल जाता है। और स्पेशलिटी हमारी कस्टमाइजेशन में हमारी इन हाउस मैन्युफैक्चरिंग है, तो अगर आप जैसा फोटो देंगे सिमिलरली 99% सेम फोटो जैसा आपको बना के देंगे। ओके। तो भाई आप डिलीवरी कहाँ तक करते हो? हमारा ऑल ओवर मुंबई डोर स्टेप डिलीवरी रहता है। ओके। ट्रांसपोर्टेशन हमारा खुद का रहता है, तो उसमें कोई डैमेजेस नहीं होता है। ओके। डैमेजेस का हमारी रिस्पॉन्सिबिलिटी रहेगी। नॉमिनल चार्जेस डिलीवरी का लेंगे। और उसके बाद महाराष्ट्र में भी होता है बट लिमिटेड पिन कोड्स पे होता है। ओके। तो भाई सबसे लोवेस्ट प्राइस में कौन सा मंदिर है आपके पास? हमारे पास मंदिर स्टार्टिंग 2000 से। 2000 से बताइए मुझे। पीछे लकड़ी का मंदिर है। ओके। तो मित्र को इथे ठेवलं आहे, ये वाला है, ये वाला है, ये वाला तर 2000 रुपयाला ये डिस्काउंट करके आपको 1800 लगा जाएगा। डिस्काउंट सोबत ना 1800 रुपयाला मिळणार आहे। 12 इंच असणार आहे, वुडनचं आहे पूर्ण आणि फिनिशिंग वगैरे पाहू शकता बघा। इसमें जैसे ये सागवान के हैं, हाँ। अगर आपको और चाहिए तो और हमारे यहाँ पे बहुत सारे लगे हुए हैं। ओके। तर मित्र बघा आणखी पण व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुम्हाला सगळी व्हरायटी ना मी दाखवतो व्हिडिओमध्ये। बघा इथून तर स्टार्ट केलं आहे ना, बघा हा एक आहे आणि बघा हा एक्रोलिकचा आहे। प्राइस लिखाओ। ये 10 इंच का मंदिर है। 10 इंच तो मित्र 10 इंचाचा मंदिर आहे। इसका प्राइस क्या रहेगा? ये 600। 600 तो मित्र 600 रुपयाला आहे। और ये 6 इंच 8 इंचेस का मंदिर है। 8 इंच तो मित्र 8 इंचाचा आहे। और इसका प्राइस क्या रहेगा? ये 500। 500 तो मित्र फक्त 500 रुपयाला आहे। अब ये जैसे आपने एक्रिलिक देखा, इसमें हमारे पास इम्पोर्टेड एक्रिलिक में भी मंदिर बनता है। ओके। तो मित्र इम्पोर्टंट ॲक्रोलिकमध्ये पण इथे मंदिरं पाहायला मिळणार आहे। आणि बघा इसमें आपको ट्रे आता है, ओके। तो मित्र ग्लासची ट्रे बघा इथे, ड्रॉवर
आता है। ओके स्टेप्स रहता है, रिमूवेबल है, निकालना है तो निकाल के यूज मित्रांनो स्टेप बघा रिमूव्हल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही काढू शकता। आणि पाठी डिझाईन पण बघू शकता, ते सुंदर बनवली आहे। अरे विथ लाईट आहे। तर मित्रांनो हा तर दाखवला ना तुम्हाला, बघा आणखी ऑप्शन पण आहे ते पण दाखवतो तुम्हाला। बघा हे पण पाहू शकता, बघा घंटी वगैरे लागले, फिनिशिंग पाहू शकता, एक नंबर मंदिर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि याची प्राइस पण इथे मेन्शन केली बघा, 5000 रुपये, 16 इंचाचा आहे। हे बघा पूर्ण लुक दाखवतो तुम्हाला। बघा आणखी पण आहे, हे बघा सेम आहे, 1 2 3 वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये डिझाईनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। हे बघा त्याच्यामध्ये पण बघा पूजे साहित्य वगैरे ठेवण्यासाठी ना स्टोरेजसाठी जागा दिली आहे, आणि स्टेप पण आहे बघा आतमध्ये। हे बघा इथे स्टेप पण दिलं आहे, 1 2 स्टेप आहे। आणि पाठी ओम बनवलं, खूप सुंदर दिसतं। आणि कलरमध्ये वेगवेगळे कलर आहे बघा। आणि बघा आता मोठ्या साईजमध्ये याची साईज आहे बघा 21 इंच आहे, आणि 5,500 रुपयाला आहे। हा 5,000 रुपयाला आहे 18 इंचाचा, आणि त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे बघा। आणि आतमध्ये बघा स्पॉट लाईट पण दिली आहे। आणि बघा आहे हे सगळे त्याच साईजचे, हे बघा ब्राऊन कलरमध्ये आहे आणि हा व्हाईट कलरमध्ये। आणि बघा त्याच्यापेक्षा मोठी साईज इथे अवेलेबल आहे। तर मित्र बघा हा देवर आहे ना 24 इंचाचा आहे, 6,000 रुपये प्राईस आहे त्याची। पाहू शकता आपण, डिझाईन सेम आहे, फक्त साईज वाढत चालली त्यांची। हे बघा हा व्हाईट कलरमध्ये, ब्राऊन कलरमध्ये आहे। आणि बघा हे 16 इंचाचा आहे हा देवर। खूप सुंदर सुंदर व्हरायटीने तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बघा हे। आणि बघा हा आहे ना 5,500 रुपयाला आहे। ही ट्रे पाहू शकतो बघा, ग्लासची ट्रे ना खूप भारी दिसते। तर बघा हा पण बघा किती मोठा आणि सुंदर दिसायला बघा। त्याची प्राईस वगैरे सांगतो तुम्हाला बघा। बघा 15,000 रुपये प्राईस आहे, आणि 24 इंचाचा आहे, म्हणजे 2 फुटाचा आहे पूर्ण। आणि त्याच्यावर बघा ट्रे ना त्याची ग्लासवाली दिलेली, आणि पाठी डिझाईन वगैरे पाहू शकता, लाईट्स वगैरे लागले, आणि त्याची डिझाईन वगैरे पाहू शकता, खूप सुंदर आहे। आणि बघा त्याच्यामध्ये छोटी साईज पण इथे अवेलेबल आहे बघा, 12 इंच 4,000 रुपयाला आहे। आणि बघा ही 15 इंच 1,600 रुपयाला। आपल्याला लाकडाची पण आहे ना जे देवारे पाहायला मिळणार। बघा हा 18 इंचाचा आहे ना 7,000 रुपयाला आहे। आणि याच्यामध्ये बघा स्टेप दिलेले आहे, 1 2 3 स्टेप आहे। पाठी ओम बनवलं आहे, साईडला कटिंग वगैरे पाहू शकता बघा, इथे स्वस्तिक बनवलं आहे, आणि पिलर वगैरे पाहू शकता बघा। आणि बघा इथं फ्रंटला आहे ना 2 हत्ती आहे, आणि बघा इथे स्टोरेजसाठी जागा दिली आहे। आणि बघा हे नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी ना इथे जागा पण आहे अवेलेबल। आणि बघा हा पुढचा दाखवतो। तर मित्रांनो हा पण बघा 18 इंचाचा आहे, 7,000 रुपये प्राईस आहे। डिझाईन वगैरे चेंज आहे। याच्यामध्ये बघा हा ड्रॉवर छोटा दिला, याच्यामध्ये बघा हा ड्रॉवर आहे ना थोडा मोठ्या साईजमध्ये, आणि ट्रे वगैरे पाहू शकतो बघा। आणि फ्रंटला बघा 2 मोर आहे, आणि आतमध्ये स्टेप दिलेले बघा। हा आहे ना 21 इंचाचा आहे, 7,500 रुपयाला आहे। आणि बघा इथं घंटी वगैरे पण लावली पाहू शकता। आणि बघा ही लाकडाची घंटी आहे, ही ओरिजिनल आहे। आणि बघा हा 8,000 रुपयाचा आहे, 24 इंचाचा आहे, 8,000 रुपये। याच्यामध्ये बघा 2 ड्रॉवर दिलेले आहे, हे बघा एक या साईडला आहे आणि एक या साईडला आहे, आणि स्टेप आहे, आणि फ्रंटला मोर आहे। आणि बघा इथे 2 हत्ती पाहायला मिळणार आहे, आणि वरती ओम बनवलं आहे, आणि हे मोर आहे बघा साईडला। आणि बघा हा 9,000 रुपयाला आहे, 24 इंचाचा आहे। याच्यामध्ये पण 2 ड्रॉवर दिले, स्पेस पाहू शकता, खूप मोठा स्पेस आहे। जे देवाच्या मूर्त्या वगैरे किंवा फोटो वगैरे ठेवायचे असतील ना तर इझिली तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये। आणि बघा 2 स्टेप दिले, म्हणजे आता बघा इथे देवाच्या मूर्त्या ठेवू शकता, छोट्या छोट्या तुम्ही देवाच्या मूर्त्या ठेवायच्या असेल ना ते पण ठेवू शकता। आणि बघा ही नैवेद्यासाठी ट्रे किती मोठी आहे, आणि याच्यामध्ये पण बघा घंटी लावली, थोडी मोठी झाली, त्याच्यापेक्षा मोठी आहे। आणि बघा 9,000 रुपयाला आहे। आणि याच्यामध्ये पण बघा स्टेप आहे, 1 2 3 स्टेप पाहायला मिळणार आहे, दोन्ही साईडला हत्ती। आणि बघा इथे शुभ लाभ कोरलेलं आहे, आणि कलरमध्ये चेंजेस बघा, हे ब्राऊन कलरमध्ये। आणि ना मित्रांनो ही पॉलिश आहे ना येलो कलरमध्ये असते, त्यामुळे थोडं येलोइश दिसतो हा देवारा, पाहू शकतो। आणि हा पण बघा का भारी दिसतो देवारा, 10,000 रुपये आहे, 24 इंचाचा आहे। साईडने बघा जाळी बनवली आहे, आणि इथे फ्रंटला बघा दोन्ही साईडने ना 2 हत्ती आहे, इथे फ्रंटला मोर आहे, आणि ड्रॉवर पण पाहू शकतो बघा।
मी शुभलाभ कोरले. आणि मित्रांनो आता बघा आणखी पण डार्क कलरमध्ये आपल्या इथे देवारे पाहायला मिळणार आहे. बघा हे पाहू शकता. हा किती आहे? 18 इंचाचा आहे. 6500 रुपयाला आहे. हे बघा. आणि बघा हा पण आहे ना 18 इंचाचा आहे आणि 9500 रुपयाला आहे. आणि हा बघा किती मोठा दिसतो हा देवारा. हा 30 इंचाचा आहे. 9000 रुपयाला आहे. हे बघा हत्ती वगैरे बघू शकतो किती फिनिशिंगमध्ये कोरलेले, मोर वगैरे आणि स्टेप वगैरे पाहू शकता. बघा किती मोठी स्टेप आहे त्याच्यामध्ये. आणि बघा ही ट्रे दाखवतो तुम्हाला. किती मोठी पूजे साहित्य वगैरे ठेवायचं असेल ना खूप मोठी जागा मिळणार आहे त्याच्यामध्ये. तर मित्र बघा इथे ना आपल्या MDF मध्ये पण आहे ना देवारा पाहायला मिळणार आहे. तेव्हा पाहू शकतो सुंदर आहे. चला इथं दाखवलं ना. आणि बघा इथे तुम्हाला चौरंग वगैरे टेबल वगैरे पाहिजे असेल ना ते पण मिळणार आहे तुम्हाला. आणि बघा या साईडमध्ये आणि मेन म्हणजे सगळ्यांवरती ना प्राइस वगैरे मेन्शन केली आहे. बघा 30 इंचाचा आहे. 5500 रुपयाला. आणि बघा हा पण सेम प्राईसमध्ये 18 इंचाचा आहे. 6500 रुपयाला आहे. आणि बघा हा पण भारी दिसतोय. हा कितला आहे? 24 इंचाचा आहे. 7500 रुपयाला आहे. लुक दाखवतो तुम्हाला. आणि बघा हा 8000 रुपयाला आहे. किती इंचाचा आहे? 24 इंच. 2 फुटाचा आहे. आणि वरती बघा स्टेप पण दिले. फक्त ना यांच्यावरती कळस नाही आहे. आणखी पण देवार आहेत ते पण आपण पाहूया. हे बघा या साईडला मोठ्या साईजमध्ये 2 फूट बाय 4.5 फूटचा. म्हणजे हाईट आहे 4.5 फूट आहे आणि असा आहे ना 2 फूट आहे. आणि बघा इथे स्टेप पण दिले. 1 2 3 स्टेप पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथे ड्रॉवर पण आहे खाली. बघा अशा प्रकारे बनवतो. आणि बघा इथे ड्रॉवर दिला आहे म्हणजे पूजेचे साहित्य वगैरे तुम्ही ठेवू शकता. आणि देवासाठी नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी जागा दिलेली. बघा इथे मित्र बघा आहे ना MDFचा मंदिर आहे आणि मशीन पॉलिश केली आहे. आणि बघा दरवाजे लावलेला बघा डोअर आहे. पाहू शकता सुंदर आहे बघा. ओके. आणि बघा 2 छोटे देवारे पण बनवले. खूप भारी दिसतात. आणि लाईट पण आहे त्यामध्ये. छोटा आहे पण भारी दिसतो. आणि बघा स्टोरेजसाठी जागा दिली. आणि बघा इथं ग्लासवाली ट्रे. तुम्हाला साईडनी पण दाखवतो. बघा पाहू शकता. आणि बघा आणखी पण तुम्हाला ऑप्शन इथं पाहायला मिळणार आहे. हे बघा हा 15 इंचाचा आहे. 3500 रुपयाला आहे. आणि बघा 18 इंचाचा आहे. 4200 रुपयाला. ह्याच्यामध्ये आपल्याला स्टेप पाहायला मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला नाही ते देवारे पाहायला मिळाले. आणि बघा हे पण MDF मध्ये. याची साईज किती आहे? 15 इंच आहे. आणि प्राईज आहे ना जी 4000 रुपये. आणि डोअर आहे. हे बघा पाहू शकता. आणि बघा हे विदाऊट डोअरवाले यांची प्राईस काय असणार आहे? हा 21 इंच आहे. 3000 रुपयाला. तर मित्र बघा हा पण बघा मंदिर किती सुंदर आहे. इथे बघा गणपती बाप्पाचा मंत्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. आणि बघा इथे बघा 2 कळस पाहायला मिळणार आहे. आणि सेंटरला आहे ना ओम कोरलेला बघा किती सुंदर आहे. ॲक्रोलिक आहे मित्रांनो. त्याच्यावरती ना डिझाईन बनवलेली आहे. लाईट वगैरे सर्व काही आहे त्याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा काही लाईट लावायची असेल ना तुम्ही लावू पण शकता त्याच्यामध्ये. आणि बघा याचा ड्रॉवर पाहू शकता बघा किती मोठा आहे. म्हणजे पूजेचं सर्व काही साहित्याने तुमच्या याच्यामध्ये इझिली राहणार आहे. आणि बघा स्लाईड पण बघा इझिली होतं. पाहू शकता इथे ही ट्रे आहे ना बघा किती मोठी आहे. त्याची प्राईस आहे ना मित्रांनो बघा 9500 रुपये. 24 इंचाचा आहे. आपण बघा किती मोठ्या साईजमध्ये. याचा ड्रॉवर खूप मोठा आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा खूप मोठ्या साईजमध्ये त्या ड्रॉवर मिळणार. आणि ही ट्रे पाहू शकता बघा. आणि 3 स्टेप दिल्या. 1 2 3 स्टेप आहे. लुक दाखवतो साईडनी पण तुम्हाला. डिझाईन वगैरे कोरली आणि खूप भारी दिसते बघा. फुलं वगैरे बनवले ना खूप छान दिसते. आणि बघा इथे साईडला आहे ना मोर बनवलं आहे. हे बघा
आणखी पण मोठ्या साईजमध्ये तुम्हाला देवारे पाहिजे ना ते पण मिळणार आहे. हे बघा याची साईज सांगतो तुम्हाला. याची आहे ना साईज बघा 5 फूट 5.5 बाय 2.5 फूट हाईट म्हणजे 5.5 फूट आहे. आणि असा ना आडवा आहे ना मित्रांनो 2.5 फूट आहे. आणि याची प्राईस आहे 32,000 रुपये. आणि हत्ती बघू शकता बघा किती मोठा बनवला आहे. आणि पिलर पण बघा किती मजबूत आहे. आणि बघा इथे मोर बनवले आहे. आणि बघा ही जाळी वगैरे पाहू शकता. आणि बघा इथे ओम बनवले आहे. आणि याच्यामध्ये पण स्टेप पाहायला मिळणार आहे आपल्याला. आणि बघा या साईडला पण आपल्याला दरवाजे वगैरे पाहायला मिळणार आहे. म्हणजे आतमध्ये स्टोरेजसाठी खूप भली मोठी जागा आहे. सध्या ओपन होत नाही. आणि बघा आणि ट्रे पाहू शकता बघा किती मोठी ट्रे दिली आहे. हे बघा म्हणजे पूजेचं खूप सारं साहित्य आहे. याच्यावरती ठेवू शकता तुम्ही इझिली. नैवेद्य वगैरे देवाची नैवेद्यासाठी मोठी प्लेट पण असेल ना ती पण इझिली याच्यावरती राहू शकते. आणि बघा आता दाखवलं ना याच्यापेक्षा पण मोठी साईज बघा इथे अवेलेबल आहे. पाहू शकता. पाहू शकता तुम्हाला ट्रे दाखवतो याची. पाहू शकता किती मोठी आहे. आणि बघा इथे पाठीने साईबाबाचा फोटो आहे. त्याच्यामध्ये पण लाईट पाहायला मिळणार आहे तुम्हाला. आणि स्टेप आहे बघा 1 2 3 स्टेप आहे. आणि बघा हा पण का भारी दिसत आहे. किती 55,000 रुपयाला आहे. 2 बाय 6 फूटचा म्हणजे हाईट आहे जी 6 फूट आहे. आणि आडवा आहे ना 2 फूट आहे. कलर कॉम्बिनेशन पाहू शकता बघा किती सुंदर बनवलं. आणि जाळी वगैरे पूर्ण लुक दाखवतो तुम्हाला म्हणजे समजून येईल. हे बघा लुक पाहू शकता पूर्ण. म्हणजे नक्की ना तुम्ही या शॉपला व्हिजिट करू शकता. आणि खूप सुंदर देवारे तुमच्या घरासाठी तुम्हाला मिळणार आहेत. आणि बघा हा पण. आणि बघा इथे छोट्या छोट्या घंट्या लावल्या भारी दिसत आहे. ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे बघा त्याच्यामध्ये स्टेप पाहायला मिळणार आहे. लाईट वगैरे लावू शकता. लाईट ओके. तर मित्र बघा याच्यामध्ये लाईटचा ऑप्शन पण दिला आहे. आणि पिलर वगैरे पाहू शकता बघा. आणि फ्रंटला डिझाईन पण खूप सुंदर बनवली. आणि बघा इथे मोर पाहू शकता बघा काय भारी बनवलं आहे. आणि बघा MDF मध्ये आपल्याला बघा आणखी पण देवारी इथं पाहायला मिळणार आहे. पाहू शकता बॅकग्राऊंड खूप सुंदर बनवलं आहे याचं. हे बघा याची प्राईस बघा 18 इंच आहे 6,500 रुपयाला. आणि बघा ट्रे पाहू शकता. फिनिशिंग पाहू शकता बघा. ते मेन म्हणजे 1 नंबर फिनिशिंग आहे. आणि बघा आणखी पण वरती ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार. सगळ्यांची प्राईस तुम्हाला सांगत नाही कारण खूप जास्त देवारे आहे इथं. आणि सगळ्यांची प्राईस सांगत असणं खूप मोठा व्हिडिओ बनणार आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. आणि मित्रांनो बघा हा देवारा पण ह्याच्यामध्ये प्रोफाईल लाईट लावली पाहू शकता. आणि वरतीने गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे त्या सर्वांमध्ये. तर हा देवारा पाहू शकता बघा MDF मध्ये आहे. 100% आहे ना वॉटरप्रूफ आहे. आणि बघा डिझाईन वगैरे पाहू शकता बघा इथे स्वस्तिक आहे ओम कोरलेले खूप भारी आणि लाईटिंग आहे त्याच्यामध्ये प्रत्येक. आणि बघा इथे पिलर आहे ना पिलरमध्ये पण आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथे या पिलरमध्ये पण लाईट पाहायला मिळणार आहे. आणि साईडला बघा जाळी बनवली आहे ना ही पण बघा. आणि 100% वॉटरप्रूफ असणार आहे. पाणी लागलं तरी काय होणार नाही. ॲज इट इज जसं आहे ना तसंच राहणार आहे. आणि खाली बघा इथे ड्रॉट पण दिलेले हे बघा पाहू शकता. आणि स्मूथली ओपन होतात. आणि बघा इथे पण स्टोरेजसाठी जागा दिली आहे. म्हणजे पूजेचं काही साहित्य तुम्ही इथे ठेवू शकता. और इसमें एक जो है रोलर बनाई उसमें. ओके. तर मित्रांनो याची हाईट आहे ना अशी 5 फूट आहे. आणि अशी आहे ना 3.5 फूट आहे. आणि याची प्राईस पण सांगतो तुम्हाला. हे बघा 45,000 रुपये. इथे बघा इथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या ठेवल्या आहे. जर तुम्हाला वेगळ्या कोणत्या देवाच्या मूर्त्या वगैरे ठेवायच्या असतील ना तर तुम्ही इथे ठेवू शकता. आणि बघा इथे स्टेप पण दिली आणि गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली खूप सुंदर दिसतोय. आणि बघा हे पण याची प्राईस असणार आहे साईज जी 2 बाय 5.5 फूट.
2 फूट बाय 5.5 फूट साईज आहे मित्रांनो. असा 5.5 फूट आहे आणि असा 2 फूट आहे. आणि बघा इथे स्टेप दिले, म्हणजे मूर्त्या वगैरे देवाच्या मूर्त्या असतील ना ते तुम्ही ठेवू शकता. आणि पाठी डिझाईन पण पाहू शकता बघा. आणि बघा ही ट्रे नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी आणि खाली पण स्टोरेजसाठी जागा दिली आहे. आणि बघा आपण किती भारी दिसत आहे. आतमध्ये बघा याच्यामध्ये झुंबर लावलं आहे. याची प्राईस काय असणार आहे 16,000 रुपये प्राईस आहे. खूप सुंदर दिसतं, एक नंबर दिसतं. आणि झुंबर लावलं ना खूप भारी आहे. पूर्ण लुक दाखवतो तुम्हाला. आणि पिलरमध्ये पण तुम्हाला लाईट पाहायला मिळणार आहे. आणि बघा हातात दाखवलं आणि त्याच्यापेक्षा मोठी साईज पण इथे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला झुंबर पाहायला मिळणार आहे. आणि ह्याच्यामध्ये पण पाठी ना गणपती बाप्पाचा मंत्र कोरलेला आहे. आणि 2 समय आहे, तुळशी वृंदावन आहे कळसामध्ये. आणि बघा एक ओम बनवलं आहे. आणि बघा याच्यामध्ये स्टेप पण, जर तुम्हाला स्टेप ठेवायचे असतील ना खाली बघा स्टेपचं ऑप्शन पण दिलं आहे. आणि बघा ही ट्रे पाहू शकता बघा किती मोठी आहे. 13,500 रुपये. वेगळ्या कलरमध्ये पण तुम्हाला इथे देवाऱ्या पाहायला मिळणार आहे. बघा हे कलर पण पाहू शकता बघा, एक नंबर आहे. मला पूर्ण लुक दाखवतो याचा. बघा ह्या देवाला जाऊन दाखवतो लुक. आणि बघा आपण तो ब्लू कलरमध्ये आहे, हे ग्रीन कलर आहे. आणि फिनिशिंग पाहू शकतो बघा, हँडल वगैरेची फिनिशिंग. आपण बघा पाठीने आपल्याला राधाकृष्णची फ्रेम पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये पण लाईट आहे, खूप सुंदर दिसतं आहे. व्हाईट विथ गुलाबी कलरचे कपडे आहेत, त्यामुळे ना खूप भारी दिसतो, एक नंबर. आणि मंदिराचा पण कलर खूप छान आहे, ब्लू कलरमध्ये. तर मित्र बघा तुम्हाला ना सागवानचे देवारे पण दाखवतो. आणि साईज बघू शकता किती सुंदर आहे आणि मोठा आहे. त्याचा बंगला वगैरे असेल ना त्याला हा मंदिर खूप भारी दिसतं. त्यांच्या बंगल्यामध्ये खूप भारी दिसणार आहे मंदिर. आणि साईज बघा याची ना 3 फूट आहे. आणि बघा हे सगळे सागवानचे मंदिर आहे. आणि वर्क पाहू शकता बघा त्याचे. आणि याच्यामध्ये पण स्टेप पाहायला मिळणारे, हत्ती वगैरे पाहू शकता बघा. आणि बघा हा पण किती मोठा आहे. याची साईज बघा सांगतो तुम्हाला 7 बाय 2.5 फूट. म्हणजे हाईट बघा माझ्या हाईटपेक्षा पण मोठा आहे. याची हाईट बघा अशी ना 7 फूट आहे. आणि असा आहे ना 2.5 फूट आहे, असा 2.5 फूट आहे. आणि स्टेप वगैरे पाहू शकतो बघा, 1 2 3 स्टेप आहे. आणि साईडला बघा ही जाळी बनवली, खूप भारी दिसते. आणि बघा इथे हो बघा किती इझिली ओपन होते. म्हणजे तुला ही ट्रे ओपन करण्यासाठी जरासुद्धा त्रास वगैरे काही होणार नाही. आणि स्टोरेजसाठी पण खूप भरपूर जागा दिली. म्हणजे पूजेचं काही साहित्य वगैरे ठेवायचं असेल तुम्ही ठेवू शकता. आणि बघा याच्यामध्ये लाईटचं पण ऑप्शन दिलं आहे, सगळं पाहू शकता. जर तुम्हाला एक्स्ट्रा काही लाईट लावायची असेल ना तर तुम्ही लावू शकता त्याच्यामध्ये. आणि बघा या बाजूनी पण आहे, हे बघा आपण पाहू शकतो बघा, एक नंबर आहे बघा मंदिर. आणि बघा डिझाईन वगैरे पाहू शकता. आणि घंटी वगैरे लावली, 3 घंटा आहे याच्यामध्ये. आणि स्टेप पण पाहू शकता. स्पेस खूप मोठा आहे, म्हणजे ते मेन म्हणजे. आणि यावर ड्रॉवर वगैरे पाहू शकता, डोअर पाहू शकता बघा किती मोठा डोअर आहे. आणि बघा त्याच्यामध्ये पण स्टेप पाहायला मिळणार आहे, 2 वेगवेगळे कप्पे. आणि बघा इथे 3 फुटाची आहे, पूर्ण 3 फुटाच्या आसपास. आणि बघा इथे स्टेप पाहायला मिळणार आहे, 1 2 3 स्टेप आहे. आणि स्टेप पण मोठी आहे, त्यांची साईज पण पाहू शकता. की स्टेपची साईज खूप मोठी आहे. म्हणजे छोट्यापासून मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला इथे देवारे पाहायला मिळणार आहे. माझ्या हिशोबाने ना तो 1 फुटाचा दाखवलेला ना तो, त्याच्यानंतर 7 फुटाचा. हे बघा हा पण आहे 7 फुटाचे. हे बघा हे पण देवारे 7 फुटाचे, म्हणजे सर्वात मोठी हाईटचे. 7 फुटाचा देवारा इथे पाहायला मिळणार आहे आपल्याला, 1 फुटापासून ते 7 फुटापर्यंत. इस मंदिर में भी एक आपको रोलर ब्लाइंड मिल जाएगा स्वामी जी का. ओके. तर मित्र स्वामी समर्थ आहे, सुंदर दिसतंय. तर मित्र बघा इथे ना आपल्याला उंबरटे पण पाहायला मिळणार आहे बघा. ही तांब्याची पट्टी वगैरे किंवा गोमती चक्र वगैरे पाहिजे, किंवा बघा हे नवरत्न पाहिजे असेल ना ते पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फक्त ना याच्यामध्ये तुम्हाला ती चांदीची किंवा सोन्याची तार वगैरे पाहिजे असेल ना ती तुम्हाला सोनाराच्या दुकानातून बाय करावी लागणार आहे. आणि बघा इथे तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला
तिथे उंबरटे पाहायला मिळणार आहे। सबसे बड़ी साइज कौन सी? ये 3 फुट का बाय 5 इंच। अच्छा 3 बाय 5। तर मित्र अशी 3 फूट आहे आणि असं ना 5 इंच असणार आहे। साईज पाहू शकता बघा। आणि किती फूट काय? ये 2.5 फूट। 2.5 फीट। तर मित्र 2.5 फूट आहे आणि असं 5 इंच आहे। तर अशा वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला आहे ना उंबरटे पाहायला मिळणार आहे। आणि बघा तिथे लक्ष्मीचे पावलं वगैरे कोरले, खूप भारी दिसतात। आणि बघा कमळ आहे, पाहू शकता बघा। आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट डेजमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।